आज मला ना तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे आणि काही दाखवायचं सुद्धा आहे। काय ते तुम्हाला पुढे सांगतेच। हाय हॅलो सगळ्यांना, शुभ सकाळ। कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते। तर स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये। तर जसं की मी तुम्हाला पुढे सांगितलं, आज मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे। तर त्याआधी म्हटलं थोडीशी क्लिनिंग करून घेऊया। बाकीची कामे तर आवरली आहेत, पण तुमच्या घरातही असं होते का? ह्या टीव्ही युनिटवरचा पसारा काही कमी होतच नाही। येता जाता काहीही वस्तू असो, घरातील कोणीही असो, काही वस्तू असली की तिथेच ठेवून देतात। आणि असंही दरवाजाच्या बाजूतच असल्यामुळे बाहेरून कुणी आलं की काही आणलं की तिथेच ठेवलं, आणि रिकामी जागा दिसली म्हणजे आपल्याला काही ना काही वस्तू तिथेच ठेवल्या जातात। म्हणजे दिवसभर आपल्याला तिथला पसारा आवरावा लागतो। तर तिकडच्या वस्तू जागच्या जागी ठेवून दिल्या, आणि आज माझी लादी पुसायची सुद्धा बाकी होती, तर तीही आज पुसून घेतली। घरातला आपण कितीही पसारा आवरो आणि कितीही क्लिनिंग करो, पण लादी पुसली की एक वेगळीच स्वच्छता वाटायला लागते घरामध्ये। घर अगदी क्लीन दिसायला लागते। पण रोज नाही तर एक दिवसाआड तरी मी लादी पुसत असते। कधी कधीच होते असं बरं का, नाही तर रोजही पुसते। त्यानंतर मग स्वतःच्याही थोडंसं आवरून घेतलं। पहा, घर जितकं नीटनेटकं ठेवणं गरजेचं आहे ना, तेवढंच नीटनेटकं आपणही राहणं गरजेचं आहे। भलेही आपल्याला कुठं घराच्या बाहेर पडायचं नसते, घरातच राहायचं असते, पण थोडीफार आवरावर आपली स्वतःचीही केलीच पाहिजे। त्यानंतर पहा, कालच्या दिवशी मी उडदाची बर्फी बनवली होती ना, त्याचा थोडासा साईडवरचा भुगा भुगा राहिला होता। तर म्हटलं अख्खी बर्फी न खाता हा भुगाचा आपण संपवून घेऊया, म्हणजे आपला नाश्ताही होऊन जाईल। सकाळच्या वेळेमध्ये एक लाडू किंवा एक बर्फी जरी आपण खाल्ली तर पोटाला तेवढा आधार असतो, दुसरा नाश्ता करायचीही गरज पडत नाही। तर माझं तरी असंच आहे। थोडा वेळ टीव्ही बघता बघता नाश्ता केला। युट्यूबचं सिल्वर प्ले बटन। चला मी आज अनबॉक्सिंग करते तुमच्या सोबत। ह्या प्ले बटनची एक वेगळी स्टोरी आहे, ते मी शेअर करणार आहे तुमच्या सोबत। सोबत मला एक सर्टिफिकेट सुद्धा मिळालं आहे। हे सिल्वर प्ले बटन जेव्हा आपल्या हातामध्ये येते तेव्हा एवढं प्राऊड फील होते की विचारू नका। आणि तसं हे 2 वर्षापासून माझ्या जवळ आहे। मी अजूनही याला हँग केलं नाहीये, कारण मी गोल्ड बटनची वाट बघत आहे। पण आता विचार करते इथं त्याला एक जागा देऊन मस्त हँग करावं, कारण रोज रोज डोळ्याच्या समोर राहील तर मलाही आठवण येत राहील आणि मलाही खूप चांगलं वाटेल। माझ्या चॅनलचं नावही मी तुम्हाला दाखवते जवळून बघा। चला आता ह्या प्ले बटनची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते। तर हे प्ले बटन माझं ह्या चॅनलचं नाहीये, माझं दुसरं एक चॅनल आहे टेलरिंगचं, युनिक टेलरिंग टेक्निक असं त्याचं नाव आहे। त्या चॅनलचं मला हे सिल्वर प्ले बटन मिळालं आहे, आणि त्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर झाले तेव्हाच मला हे मिळालं होतं। हे येऊन अगदी 2 वर्ष तरी झाले असतील, पण हे असंच मी ठेवून दिलं होतं, अजून ह्याला काही हँग केलेलं नाहीये। आणि आता त्या चॅनलवरती 2,43,000 असे सबस्क्रायबर आहेत। आणि तो प्रवास खूप लांबचा होता। अगदी 5-6 वर्ष झाले मला त्या चॅनलवरती, आणि अजून फक्त 2,43,000 सबस्क्रायबर आहेत। आणि हे बटन मिळवायला मी खूप जास्त मेहनत घेतली आहे। न चुकता रोज मी व्हिडिओ टाकत होते त्या चॅनलवरती। आधी जे फॅन्सी टॉप असतात ना, जीन्सवरती आपण घालू शकतात, तशा प्रकारचे टॉप मी त्या चॅनलवरती जास्त करून शेअर करते, आणि खूप छान ग्रोथ होत होती त्या चॅनलवरती। आता थोडी स्लो झाली आहे, पण ठीक आहे। आधी मी खूप मेहनत घेतली त्या चॅनलसाठी। अगदी रोज न चुकता मी व्हिडिओ टाकत होते।
सकाळी 10 वाजता माझा रेग्युलरचा टाइम होता आणि मी व्हिडिओ शूट करत होते तेव्हा तर आमचं घर म्हणजे तुम्ही जर त्या चॅनलवरती आधीचे माझे व्हिडिओ बघसाल तर तुम्हाला विश्वासच होणार नाही, कारण आधीचं जे माझं घर होतं ते फक्त 10 बाय 10 ची एक खोली होती. त्याला घराला कलर सुद्धा केलेला नव्हता, काहीच चूक सवड काहीच नव्हती त्यावेळेस आमच्याकडे, आणि खूप स्ट्रगल केलेला आहे मी तेव्हा. प्रत्येक दिवशी रोज मी एक व्हिडिओ टाकत होते सकाळी 10 वाजता आणि माझ्या मुलाने खूप जास्त सपोर्ट केलेला आहे मला, कारण मी जास्त एवढं शिक्षण माझं झालेलं नाहीये. त्यामुळे व्हिडिओची एडिटिंग वगैरे मला काहीच तेव्हा करता येत नव्हतं. आता तरी येते मला बऱ्यापैकी, त्यावेळेस काहीच येत नव्हतं. माझ्या मुलानेही असेच युट्यूबचे व्हिडिओ बघूनच आम्ही सुरुवात केली होती आणि पहिला व्हिडिओ तुम्ही माझा बघसाल तर अगदी शॉक होसाल. इतका म्हणजे कॅमेरा फक्त एक छोटासा मोबाईल होता, त्याने आम्ही व्हिडिओ शूट करत होते आणि इतका मोबाईल हालत होता. तसाच माझा मुलगा असा फोन पकडत होता आणि मी व्हिडिओ शूट करत होते. त्यावेळेस माझा आवाजही एकदम वेगळाच येत होता. खूप जास्त स्ट्रगल केलेलं आहे मी त्या चॅनलवरती आणि माझी मेहनत लवकरात लवकर फळली होती. अगदी 4 महिन्यातच माझं चॅनल मॉनिटाईज झालं होतं आणि 6 महिन्यानंतर माझी पहिली इन्कम सुद्धा सुरू झाली होती आणि एका वर्षातच मला हे युट्यूबचं सिल्वर प्ले बटन सुद्धा मिळालं होतं. खूप खुश झाली होती. जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळते तेव्हा खूप जास्त प्राऊड फील होतं, खूप जास्त अभिमान वाटतो आपल्याला आपल्या कामाचा. आणि मलाही तसे माझे 2 चॅनल आहेत, पण आता कसं होतं ना, जशी आपली एज वाढते, जसं आपलं वय वाढतं तशी आपली मेहनत ही कमी होत जाते. आणि आता स्टिचिंगचे व्हिडिओ असं नाही की मी नाही बनवू शकते, पण घरचंही काम असते, सगळे परिवाराची जबाबदारीही असते आणि मग स्टिचिंगचे व्हिडिओ रोज शूट करणं काही होत नाही आणि मग ते सारखं उठावं बसावं लागते आणि मग जशी एज वाढते तसं हे सगळं पॉसिबल नसते. म्हणून मी थोडे आता व्हिडिओ कमी केलेले आहेत त्या चॅनलवरती. रोज तर नाही टाकू शकत मी, 2-3 दिवसाआड किंवा आठवड्यातून एकदाच टाकत असते. म्हणूनच मी हे ब्लॉग चॅनल सुरू केलेलं आहे. खाली न बसता मला काही ना काही तर करायचंच आहे. रिकामं मला अजिबात बसायचं नाही. तशी एवढी गरज नाहीये, मुलंही नाही म्हणतात की काहीच नको करू, पण रिकामं बसणं मला अजिबात आवडत नाही. म्हणून मी हे ब्लॉगिंगचे चॅनल सुरू केलेलं आहे आणि तसं छान प्रतिसादही मिळतोय तुमचावाला. असाच कंटिन्यू तुमचा सपोर्ट राहू द्या, म्हणजे ह्या चॅनलचंही सिल्वर प्ले बटन लवकरच आपल्या जवळ येईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि ही एक खूप मोठी जर्नी होती माझी यूट्यूबची. तसं एवढे काही इन्कम येत नाही माझे त्या चॅनलवरून, पण असं नाही की मी काही कमवलंही नाहीये, बरंचसं कमवलं आहे. आणि ह्या घरात यायला आम्हाला अजून फक्त 2च वर्ष झालेली आहेत, पण तरी खूप सारं प्रेम मला माझ्या युट्यूब फॅमिलीचं मिळालेलं आहे. ते चॅनल तसं माझं हिंदीमध्ये आहे, पण मला ब्लॉगिंगचं चॅनल मराठीमध्ये सुरू करायचं होतं, कारण आपली मातृभाषा मराठी आहे, तर मला ब्लॉगिंगचं चॅनल सुद्धा मराठीतच सुरू करायचं होतं. हिंदीमध्ये जर चॅनल मी सुरू केलं असतं तर कधीच माझं ग्रो झालेलं असतं, कारण ती ऑडियन्स माझी हिंदीची आहे आणि सगळ्यांनी मला पटापट सबस्क्राईब सुद्धा केलं असतं. आणि मराठी म्हटलं तर हिंदी लोकांना मराठी जास्त काही समजत नाही, त्यामुळे मग ह्या चॅनलवरती मला मराठी सबस्क्रायबर थोडे लेट भेटत आहेत. पण ठीक आहे, जसे हळूहळू होतील तरीही मला काही हरकत नाहीये. पण एवढा विश्वास आहे की एकदा मी नक्कीच ग्रो करणार आहे आणि तुमचा सपोर्ट असाच माझ्यासोबत राहू द्या. आणि ह्या चॅनलचंही लवकरच आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळवायचं आहे. आता हे प्ले बटनचा मी विचार करते, इथं कुठे एक चांगली जागा फिक्स करावी, तिथं मस्त लाइटिंग वगैरे लावावी आणि याला हँग करावं, कारण आता हे असंच पडून आहे आणि मला हे बघितल्यावर खूप जास्त प्राऊड फील होते. म्हणून मला असं वाटतं आता याला हँग करायलाच पाहिजे, म्हणजे रोज मला बघायलाही मिळेल आणि तुम्हालाही माझ्या व्हिडिओ थ्रू हे माझं सिल्वर प्ले बटन दिसेल. आणि माझी स्टोरी खूप जास्त लॉंग आहे, ती जर मी सांगायला बसले तर 2-3 तास पण कमी पडतील, म्हणून आज शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. सिल्वर प्ले बटन मिळवणं हे प्रत्येक युट्यूबरचं एक स्वप्नच असते. सिल्वर प्ले बटन म्हणा, गोल्ड प्ले बटन म्हणा किंवा डायमंड प्ले बटन म्हणा, हा एक अवॉर्डच आहे जो एक युट्यूबरला मिळतो आणि त्याचं मेहनतीचं फळ असते. इन्कम कितीही हो, पण सिल्वर प्ले बटन, गोल्ड प्ले बटन मिळालं तर काही वेगळीच फिलिंग येते आणि ही फिलिंग माझ्यासोबतही झालेली आहे. अक्षरशः जेव्हा हे माझं पहिलं सिल्वर प्ले बटन आलं होतं तेव्हा तर आम्ही अगदी रडायला सुरुवात केली होती. जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज झालं जेव्हा माझी पहिली इन्कम झाली तेव्हा अगदी आम्ही अक्षरशः खूप रडलो आहोत आणि याच्यासाठी खूप मेहनतही घेतली आहे. चला, एवढंच शेअर करायचं होतं तुमच्यासोबत आणि ह्या चॅनलवरती पण असाच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि पुढेही असाच तुमचा साथ राहू द्या माझ्यासोबत. तुम्ही सुद्धा चॅनल सुरू केलं असेल तर मात्र हार मानू नका. भलेही आज व्ह्यू कमी येतील,
पण जशी जशी तुमची मेहनत कंटिन्यू राहील तशी तशी तुमची ही ग्रोथ होणारच आहे आणि एक दिवस तुम्हाला ही सक्सेस मिळणारच आहे. जशी मला मिळाली तशी. हे सिल्वर प्ले बटन असं विचार करते मी इथं लावावं, हे सर्व काढून टाकीन, इथं लावावं आणि इथं मस्त अशी लाइटिंग लावावी ज्याचा फोकस मस्त याच्यावरती पडेल. तर आयडिया कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि दुसरं कुठलं तुमच्याजवळ सजेशन असेल तर तेही मला सांगा. आताचं टेम्परवारी मी इथं ठेवते कारण मला याला रोज बघायची खूप जास्त इच्छा होत आहे, म्हणून आताची मी इथंच ठेवते. आणि असा विचार सुरू आहे माझा, इथं लावावं आणि इथं लाइटिंग लावावी मस्त. दुसराही एक दोन प्लान केलेला आहे, बघूया आता